प्रहारचं राज्यभरात चक्काजाम आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। नाशिक पुण्यासह राज्यभरात प्रहारचं आक्रमक आंदोलन। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सांगलीच्या तांदुळवाडीत जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदाराची आत्महत्या। कामं पूर्ण करून देखील पैसे न मिळाल्यानं टोकाचं पाऊल उचललं। 1,40,00,000ची सरकारकडे थकबाकी। तर हर्षल पाटीलच्या नावावर कुठलंही काम नाही, कोणतं बिल प्रलंबित नाही। सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलं असावं, मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही। गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। 90,000 कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत। हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत। रोहित पवार यांचं ट्विट। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध। कंत्राटांचे पैसे न दिल्यानं आत्महत्या होणं हा खून। राज्य डबघाईला आलंय। संजय राऊतांचा हल्लाबोल। नागपुरात शिवसेना शहरप्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त। कारवाई करत पोलिसांकडून हॉटेलला कुलूप। मंगेश काशीकर आणि भरत दुबे विरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत। शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरसह इतर आरोपी ताब्यात। पटक पटक के मारेंगे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी जाब विचारला। तुमची अरेरावी खपून घेणार नाही, वर्षा गायकवाडांनी दुबेंना खडसावलं। सरकारचेच संकटमोचक हनी ट्रॅपमध्ये अडकलेत। आमचे तरुण 4 खासदारही अडकले। संजय राऊतांची टीका। अजितदादा आणि कोकाटेंची पुढील आठवड्यात भेट होण्याची शक्यता। अजित पवारांकडून कोकाटेंना काम सुरू ठेवण्याच्या सूचना। पक्षीय कामकाज आणि विविध कार्यक्रमांना कोकाटे हजेरी लावणार, सूत्रांची माहिती। कोकाटेंच्या रमी चित्रीकरणाची विधिमंडळाकडून चौकशी। सभापतींना लवकरच अहवाल सादर केला जाणार। प्रेक्षक गॅलरीतून कोणी चित्रीकरण केलं का याचीही तपासणी होणार, सूत्रांची माहिती। सरसंघचालक मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठक। नवी दिल्लीतील हरियाणा भवनमध्ये बैठकीला सुरुवात। 70 मुस्लिम धर्मगुरू उपस्थित। मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धन्नी ठरतंय, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। जेएनयूमधील मराठी अध्ययन कार्यक्रमाला हजेरी लावणार। दौऱ्यावेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार। उपसभापती निकम यांना शपथ देणार। वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील कैद्याकडे मोबाईल सापडल्याची घटना। कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा प्रश्न उपस्थित। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार दिला जाणार। आज दुपारी 1 वाजता पंढरपुरातील संत नामदेव महाराज मठामध्ये पुरस्कार वितरण सोहळा रंगणार। पंतप्रधान मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर। दौऱ्यात मोदी किंग चार्ल्स तिसरे यांचीही भेट घेणार। उद्यापासून 23 ऑगस्टपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद। श्रावणात भाविकांसाठी पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुलं असणार। 1.5 लाख गोविंदांना विमा कवच मिळणार। यंदा विमा मिळणाऱ्या गोविंदांच्या संख्येत वाढ। दहीहंडी समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निर्णय। महाड MIDC मधील ड्रग्ज फॅक्टरीवर रायगड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 88,92,00,000चा अंमली पदार्थ जप्त। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे बादोला ते बोरगाव देशमुख गावच्या ओढ्याला पूर। पाणी वाहत असतानाही नागरिकांचा पुलावरून जीवघेणा प्रवास। राज्यात कोकणासह घाटमाथ्यावर रेड अलर्ट। तर मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। संपूर्ण विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रात 91,429 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी हतबल।